जे आदिवासी काल या आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आपला माणूस, शिवनेरीचा शिलेदार यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्या काही 4 घोषणा केलेल्या आहेत, त्या घोषणा प्रथमतः मी त्या 4ही घोषणेचं मनापासून आमच्या आदिवासी समाजाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो की शरददादा आमदार असताना त्यांनीच हा तालुका पर्यटन तालुका व्हावा म्हणून प्रयत्न केले आणि तसा महाराष्ट्र शासनाने हा पर्यटन तालुका म्हणून घोषित केलेला आहे. आणि खरं तर गोद्र हे गाव आमच्या आदिवासी भागामध्ये पेसाक क्षेत्रामध्ये येतं आणि अशा ठिकाणी शरददादांनी तो जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो बांधण्याचा मनोदय केलेला आहे. दुसरा छोटा सोन्याचा छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचं मंदिर बनवण्याचा मनोदय त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तिसरा चांगल्या प्रकारचं सुसज्ज हॉस्पिटल त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने निर्माण करण्याचं हे केलेलं आहे. आणि म्हणून खरं तर शरददादाचं मी आमच्या तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं, केवळ तालुक्यातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आदिवासी जनतेच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण ही जी संकल्पना त्यांची आहे ती संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळामध्ये समाजाला त्याचा उपयोग होणारा पर्यटन तालुका म्हणून. कारण आता आपण बघतोय की या आपल्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते स्थान आपल्या तालुक्यामध्ये त्या शिवनेरी, आणि शिवनेरीचा नतमस्तक झाल्यानंतर प्रत्येक माणूस तो स्टॅच्यू बघण्यासाठी किंवा तो पुतळा बघण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याच्या शेजारी पलीकडे लेण्याद्री आहे, पलीकडे ओझर आहे, आणि ज्यांना कुणाला जायचं असेल तर आमच्या इकडं नाणेघाट आहे, दुर्गादेवी आहे, ओरसूबाई आहे, परत तिकडं नाणेघाट आहे, हे मलसेस घाट आहे, वरती हरिश्चंद्रगड आहे. वेगवेगळी पर्यटन स्थळं आपल्या तालुक्यामध्ये असल्यामुळं मला वाटतं दादांनी हा जो निर्णय केलेला तो अतिशय स्वागतार्थ आहे. पण त्याच्यामध्ये आमच्यातले काही किंवा इतरही याच्यातले हा आदिवासी जमीन घेता येत नाही, आणि मग त्या आदिवासी जमिनीवरती शरददादांनी हे कसं काय ते जाहीर केलेलं आहे. आदिवासी जमीन पेसा क्षेत्र असल्यामुळं त्या ठिकाणी, परंतु आमचं म्हणणं असं आहे की ती जी जमीन असेल, जी जागा असेल ती आमच्या आदिवासी बांधवांच्याच नावावर असणार आहे. मग तो मूळ मालक असेल तो सोडून दुसऱ्या कोणाच्या नावाने असेल, परंतु ती हस्तांतरित होत नाही. फक्त त्याच्यासाठी जी काही सहमती आहे ती त्या संबंधित मालकातून जसं आपण करणार. कारण आता इतर ठिकाणी आपण नाणेघाटावर पाहतो, मालसेस घाटावर पाहतो, इतर लोकांनी हॉटेल बांधलेलीच आहेत ना, तसा करार पद्धतीनं ती त्या ठिकाणी ती जागा असेल ती डेव्हलप करायला शरददादांनी जो काही ट्रस्ट निर्माण केलेला आहे त्या ट्रस्टला दिली जाईल. त्या ट्रस्टच्या माध्यमातून खरं तर हे सगळं प्रकल्प उभा राहणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये कोणी असं वेगळ्या प्रकारचं शंका घेऊन उगा टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा जो प्रोजेक्ट आहे हा अतिशय चांगला आहे. त्यानिमित्तानं गोद्रे गावच नाही, गोद्रे गावाचा परिसर असेल आणि त्यानिमित्तानं इतरही आमचं वरचा भागातला परिसर असेल, या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आर्थिक स्तर उंचवण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शरददादाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि ते ट्रस्ट वगैरे ते जाहीर केलं, पण त्यामध्ये आदिवासी समाजाचा एकही व्यक्ती नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही तसं नावं डिक्लेअर नाही केलं, नाही जरी नावं डिक्लेअर केलेली जरी नसली तरी त्यांनी असं सांगितलं की 18 पकड जातीची जी काही लोक आहेत सगळं प्रत्येक जातीचं एक माणूस, जमातीचा माणूस त्या ठिकाणी आहे. तुम्ही जे काय म्हणताय की जगातला सर्वात मोठा पुतळा शिवाजी महाराजांचा या ठिकाणी उभा राहते, त्याबद्दल स्वागतच आहे. मात्र किती लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल? मुळात मुद्दा असा आहे की आदरणीय शरददादा हे जे आहेत हे यांचा जन्म लोकांचा विकास करण्यासाठीच झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांनी 5 वर्ष त्यांना आमदारकी मिळाली, पूर्ण रस्ते चकाचक केली, आणि विशेष एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की जुन्नर तालुका पर्यटन झाला पाहिजे. आणि जुन्नर तालुक्यातल्या पर्यटनाचा जो भाग आहे, मग दुर्गादेवी असेल, वरसूबाई असेल, नाणेघाट असेल, दारेघाट असेल, जीवधन किल्ला असेल, इकडे हाडसर किल्ला असेल, संपूर्ण आदिवासी भागामध्ये आहेत. आता हे जे काही नवा प्रोजेक्ट गोद्रे गावामध्ये होतोय, या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक शैक्षणिक सहली असतील, देशविदेशातले पर्यटक त्या ठिकाणी येतील. तिथं फक्त उंच पुतळाच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यावरती असणारा लेझर शो आहे, तिथं भोजनाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी सुसज्ज अशी लायब्ररी आहे. अशी अनेक गोष्टींनी संपन्न तो खरं तर तो प्रोजेक्ट आहे. सुवर्ण मंदिर आहे. आणि मग ते बघण्यासाठी जर त्या ठिकाणी लोक आली तर जुन्नर तालुक्यामध्ये एकदा काय पर्यटक आला तर तो जी काळोदाने सांगली किंवा मी ही जे म्हणतो या ठिकाणांवरती लोक जातील आणि हजारो लोकांना त्याचा रोजगार उपलब्ध होईल. म्हणून खरं तर हा प्रोजेक्ट स्वागतार्ह आहे. कारण जुन्नर तालुक्यामध्ये मोठमोठ्या MIDC होत नाही,
पण शरददादांनी दूरदृष्टी ठेवून हा जो काय प्रोजेक्ट घेतला, आज जगातला सगळ्यात उंच पुतळा, सुवर्ण मंदिर किंवा तिथं लायब्ररी, लेझर शो आणि हे बघण्यासाठी अनेक लोक खरं तर त्या निमित्ताने येतील आणि महाराजांचा जो काही महाराज, कारण वर्ल्ड ऑफ किंग आहे, आज जगामध्ये महाराजांचा इतिहास शिकवला जातो आहे आणि त्या महाराजांनी सुद्धा 18 पकड जमातीची लोक घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य उभं केलं होतं. शरददादांनी सुद्धा ती ट्रस्ट जी काय उभी केली आहे त्याच्यामध्ये 100% प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व आहे आणि प्रत्येक समाजाचा विचार करणारा जो कोण माणूस असेल तो फक्त आणि फक्त शरददादा आहे. गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो प्रोजेक्ट झाला त्यामध्ये बरेचसे आदिवासी विस्थापित झाले, तसा काही तर परिणाम आदिवासींच्या जीवनावर होऊ शकतो? अजिबात होणारा नाही. जी काही 25 एकर दादांनी जागा जाहीर केलेली त्या जागेमध्येच फक्त हा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. आजूबाजूची जागा आदिवासी समाजाची किंवा इतर समाजाची आहे त्याच्यावरती ते स्वतः हॉटेल्स काढू शकतात, लॉजिंग काढू शकतात, अन्य काही व्यवसाय सुरू करू शकतात. इतर जे काही आपला आदिवासी समाज आहे किंवा इतर लोक आहेत त्यांना अजिबात त्यांच्या जीवनमानावरती परिणाम होणार नाही. उलटीत हयात त्यांना रोजगार कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.